भारतीय किसान संघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाबू पाटील बोलतो आहे. आता शासनानं त्या भूमी काय अधिग्रहण करण्यासाठी सगळं लोकांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. बेकनाला 4 एकर 8 एकराचं स्लॅब नाही 4 एकराचं स्लॅब करून त्यांच्यावर नोटिसा पाठवल्या आहेत. आणि चित्री प्रकल्पाचा अजून शिल्लक आहे म्हणून जे 8 एकराच्या वरती आहेत त्या लोकांनाही नोटिसा करून ते भूमी संपादन करत आहेत. त्याच्या अन्यायाविरुद्ध आम्ही इथं प्रांत कार्यालयाला आज निवेदन दिलेलं आहे आणि 21 तारखेला शेतकऱ्यांच्यावरती अन्याय होतो आहे म्हणून आम्ही इथं प्रांत ऑफिससमोर धरणे आंदोलन कार्यक्रम करणार आहे. नमस्कार, मी महादेव श्रेष्ठी पेकनाळ. आजरा तालुक्यामध्ये जे आंबेओळचं धरण झालेलं आहे तिथं तिथल्या प्रकल्पग्रस्तांनी बेकनाळमधली जमीन ॲक्वायर करणार आहे. पण त्या धरणाचा पाण्याचा बेकनाळला अजिबात उपयोग नाही. कुठंही त्याचा ओढा जात नाही बेकनाळला किंवा काही नाही. जर त्याने ओढा जायत असला काय पाणी आम्हाला मिळत असलं तर जमीन आमची द्यायला काही अडचण नाही. ते पण एक शेतकरीच आहे, त्यांची जमीन जायला म्हटल्यावर आमची द्यायला काही अडचण नाही. आम्हाला लाभ होत असला तर आम्हाला लाभच होत नाही तर आम्ही त्यांना जमीन का द्यायची? आमच्यावर अन्याय होतो आहे. त्याच्यासाठी आम्ही धरणे आंदोलन 21 तारखेला प्रांत कार्यालयासमोर करत आहोत. असं म्हणणं आहे की 4 एकर स्लॅब हे फार कमी आहे. 4 एकरामध्ये आता त्यांची मुलं होऊन फार वाटणी होऊन अर्धा एकर प्रत्येकाला जमीन यायला लागले. 4 एकरामध्ये शेतकरी आपलं पोट भरू शकत नाही म्हणून 4 एकरचं ते स्लॅब काढून 8 एकरच्या वर केलं तर देखील आमचं काय त्याला दुमत नाही आहे. पूर्वी चित्रीचं 8 एकरच केलेलं आहे, तसं आंबेओळचं पण 8 एकरच करावं असं म्हणणं आहे. 4 एकरामध्ये शेतकऱ्याचं पोट भरत नाही, तो दरबदर होत जाणार आहे. हे प्रशासनाला आम्हाला सांगायचं, जाणून द्यायचं आहे.